नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहे सत्यनारायण पूजेतला बनवलेला आपला प्रसादाचा शिरा. तर आपण त्याची रेसिपी नक्की बघूया. आणि आपण शिऱ्यावरती नेहमी तुळशीचं पान का ठेवतो ह्याची तुम्हाला कथा माहिती नसेल तर नक्की माझा मी जो शॉर्ट अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर ह्या रेसिपीची डिमांड असते की आपण प्रमाण जे आहे 1 वाटी तूप, 1 वाटी रवा आणि 1 वाटी साखर हे समप्रमाणात घ्यायचं आहे. ह्या 3 गोष्टी सेम प्रमाणात असलं पाहिजे. तर पहिलं आपण तूप टाकून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला रवा मंद आचेवरती 5 मिनटं भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत. सो हा रवा आपण भाजून घेऊया. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये तूप जास्त आहे, पण ह्या रेसिपीची डिमांडच आहे की तुम्ही ह्या 3 गोष्टी समप्रमाणात घ्यायच्या आहेत. पण माझे डाएट कॉन्शियस मित्र आणि मैत्रिणी, तुम्ही याच्यात तूप कमी घेऊ शकता आणि साखरसुद्धा, बट मग ती जी महाप्रसादाची व्यवस्थित जी चव असते ती भेटणार नाही. बट तुमचं डाएट तर कंट्रोलमध्ये राहील. सो आता 3-4 मिनटं झालेत, मी हा रवा भाजून घेतला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. तर इथे मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत, ते मी ॲड केले आणि मग ते आता मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला. मिक्स करून झालेलं आहे. तर अजून 2 मिनटं तुम्ही असंच त्याला ठेवायचं आहे. मंद आचेवरती रवा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर मग आपल्याला जे एकदम पिकलेलं जे केळं असतं ते कापून घ्यायचे आणि ते त्याच्यात टाकायचे. तर हे पण आता मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते बनाना एकदम सॉगी होत नाही त्याच्यामध्ये, तोपर्यंत हे शिजून द्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर मग आपल्याला बनाना हे झाल्यावरती याच्यामध्ये 2 वाटी दूध टाकायचे, गरम दूध टाकायचे, थंड दूध नाही टाकायचं. सो 2 वाटी गरम दूध याच्यात मिक्स करा. आणि हे प्रमाण खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रमाणात तुम्ही मग जसं अजून वाढवत गेलं तर मग त्या सेम प्रमाणात तुम्हाला साखर आणि रवा घ्यायचा आहे तुपा एवढा, आणि त्याच्या डबल तुम्हाला दूध घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी तुळशीचे पानं ह्याच्यात ॲड करते. तुम्हाला जर तुळशीची पानं नसतील ॲड करायची तर इट्स ऑप्शनल. हे तुळशीची पानं मी नेहमी कोणताही प्रसाद बनवत असेल सो मी त्याच्यात ॲड करते. त्याच्यानंतर हे परत 2 मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये 1 वाटी साखर तुम्हाला मिक्स करायची आहे. डाएट कॉन्शियस पीपल कमी करू शकता. त्याच्यानंतर मग मिक्स मिक्स मिक्स. आणि हे मिक्स करून झाल्यावरती मग तुम्हाला वरतून त्याच्यात वेलची पूड टाकायची आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये जायफळ पण टाकू शकता. वेलची पूड टाकल्यानंतर परत त्याला अजून 2-3 मिनटं व्यवस्थित मिक्स करायचं. जोपर्यंत साखर वितळत नाही आहे तोपर्यंत मिक्स करायचं. साखर व्यवस्थित मिक्स झाली की मग झाकण लावून आपल्याला ते 7-8 मिनटं परत मीडियम आचेवरती ठेवायचे. तर आता 7-8 मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढलेलं आहे. आणि बघा किती छान असा शिरा आपला एकदम मऊ लुसलुशीत शिरा झालेला आहे आणि सुगंध पण एकदम सुंदर असा आलेला आहे.
ह्या क्वांटिटीमध्ये केलं ना की मग व्यवस्थित एकदम खूप छान शिरा होतो. सो खूप सोपी क्वांटिटी आहे, तुम्ही पण तसे मेजरमेंट्स घेऊन करू शकता. आणि तुम्हाला दाखवते की किती छान असा तो शिरा दिसतो. सो दिस इज हाऊ इट लुक्स. आणि खायला पण खूप असा सुंदर लागतो. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. Thank you for watching.